गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला काही एक विचारधारा या पाडव्याला मांडण्यास तयार नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की संभाजी राजेंची हत्या झाल्यानंतर गुढीपाडव्याचं महत्त्व जे आहे जे सांगितलं जातं, इतिहासात खोटे दाखले दिले जातात. आणि याच विषयावर मी चर्चा करणार की गुढीपाडव्याचा आणि संभाजी राजे यांच्या हत्येचा काय संबंध आहे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजींचं नाव घेतल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. छत्रपतीचं नाव घेतल्यानंतर एक विचारधारा समोर येते. प्रजेचं रक्षण करणारा हा छत्रपती, त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी राजे हा अत्यंत शूर लढवय्या होता. राजांपेक्षा महाराजांपेक्षा जास्त लढाया संभाजी राजेंनी जिंकल्या होत्या आणि ते खूप वीर होते. अशा प्रकारचे विचारधारा असतानाही काही मंडळींकडून छत्रपती संभाजी राजे यांना बदनाम करण्याचा किंवा त्यांच्याविषयी चुकीची माहिती देण्याचा प्रघात सुरू झाला की काय, याच विषयावर मी चर्चा करणार आहे. माझी कमेंट कुठलीही नसेल, पण माझ्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, संजय सोनवणे असतील, डॉक्टर उदय धुरी असतील, श्रीमंत कोकाटे असतील किंवा संदीप बोडवे असतील, हे आपल्या विचारधारेतून आपल्या मुद्द्यातून महाराष्ट्राला सांगणार आहेत की खरं नेमकं काय इतिहास आहे. एकूणच या विषयावर काय प्रश्न निर्माण होतात यावर नजर टाकूयात आणि चर्चेला सुरुवात करूयात. छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा यांचा संबंध काय? छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा गुढीपाडव्याशी संबंध जोडणे कितपत योग्य आहे? गुढीपाडव्याच्या संदर्भातील कथा किती खऱ्या, किती खोट्या? गुढीपाडवा कशासाठी साजरा केला जातो? अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी, युवकांसाठी, लोकांसाठी आणि सरकारसाठी आणि अभ्यासकांसाठी. त्यामुळे ही चर्चा कुठेही थांबू नका. मी चर्चेला सुरुवात करतो. श्रीमंत कोकाटे, प्रवक्ता, मराठा सेवा संघ, यांचं असं म्हणणं आहे की गुढीपाडव्याशी आणि संभाजी राजांच्या हत्येशी तसा संबंध नाही आहे, संबंध आहे. मी त्याच्याकडून जाणून घेणार आहे की काय नेमकं तुमची भूमिका आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवा याचा संबंध पाहण्यापूर्वी आपल्याला छत्रपती संभाजीराजांचा मृत्यू पाहणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराज शूर होते, बुद्धिमान होते, नीतिमान होते. संभाजीराजांचं शौर्य आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण ते एक विद्वान होते, संस्कृत विद्वान होते, हिंदीचे विद्वान होते. त्यांनी 4 ग्रंथ लिहिलेले आहेत: बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद आणि सातशतक. त्यातला बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ होता आणि नखशिख, नायिकाभेद आणि सातशतक हे 3 हिंदी ग्रंथ आहेत. ॲबेकरे 1673ला महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, जो फ्रेंच पर्यटक आहे. तो संभाजीराजांच्या शौर्याचं, विद्वत्तेचं, नीतिमत्तेचं वर्णन करतो की भारताच्या इतिहासामध्ये संभाजीसारखा शूर, पराक्रमी आणि बुद्धिमान राजपुत्र झाला नाही. हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे मोगलांच्या दरबारी इतिहासकार खापी खान म्हणतो की वडिलांपेक्षा 10 पटीने तापदायक संभाजीराजे, असं वर्णन समकालीन लोकांनी केलेलं आहे. संभाजीराजे महान बुद्धिमान होते. ते छत्रपती शिवाजीराजांच्या पहिल्या राज्याभिषेकानंतर दुसरा राज्याभिषेक करण्याचा सल्ला सुद्धा संभाजीराजांनी दिलेला होता. आता सगळ्यात महत्त्वाचा त्या काळातला संघर्ष आपण समजावून घेतला पाहिजे. कॉम्रेड शरद पाटील, जागतिक कीर्तीचे इंडॉलॉजिस्ट, ज्याला मराठीमध्ये आपण प्राच्य विद्याभ्यासक म्हणतो, कॉम्रेड शरद पाटील असं म्हणतात की संभाजीराजांना 3 वेळा ठार मारण्याचा प्रयत्न मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो आणि राहुजी सोमनाथ यांनी केला. शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांना अटक करणे, ठार मारणे, छोट्या राजारामाला गादीवरती बसवणे आणि राज्यकारभाराची सूत्र हाती घेणे मंत्र्यांचं कटकारस्थान होतं. पण हंबीरराव मोहिते यांच्यामुळे तो डाव यशस्वी झाला नाही. त्यानंतर मात्र औरंगजेबाचा मुलगा अकबर याला हाताशी धरून संभाजीराजांना ठार मारण्याचा कट केला. 4 वेळा प्रयत्न केले, पण संभाजी महाराज त्यातून बचावले आणि शेवटी ज्या पद्धतीने संभाजीराजांना ठार मारण्यात आलं ते मात्र वैदिक परंपरेशी निगडीत आहे, धर्माशी निगडीत आहे. संभाजीराजांचे डोळे काढले, कान कापले, जीभ कापली, शरीराचे तुकडे तुकडे केले. ही शिक्षा कोणत्या माध्यमातून देण्यात आलेली आहे? 11व्या शतकामध्ये अल्बेरुन नावाचा एक भारतामध्ये आलेला विद्वान होता की ज्यानं तहकीकात हिंद नावाचा ग्रंथ लिहिला. जगविख्यात ग्रंथ, तो इंग्लिशमध्ये देखील अनुवादित झालेला आहे. तो संस्कृत विद्वान होता आणि अनेक भाषेचा विद्वान होता. तोही म्हणतो की भारतामध्ये ब्राह्मणेतरांनी जर का संस्कृत अध्ययन केलं तर त्याला अत्यंत हालहाल करून ठार मारलं जात होतं. अलीकडच्या काळातील संभाजी महाराजांच्या समकालीन घटना म्हणजे संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी 5000 अभंग लिहिले. मोठे विद्वान होते संत तुकाराम महाराज. प्रबोधनाचं काम केलं. त्यांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवण्यात आली.
आणि त्यांना अत्यंत निर्दयपणे ठार मारण्यात आलं. ठीक आहे, आपण आता एक म्हणजे संभाजीराजांना जे म्हणजे ठार वैदिक- मारण्यात आलेलं आहे वैदिक परंपरेने ठार मारण्यात आलेलं आहे. चला ठीक आहे, वैदिक परंपरेने ठार मारण्यात आला हा तुमचा मुद्दा आहे. मी डॉक्टर उदय धुरी यांच्याकडे जाणार आहे. धुरी साहेब, वैदिक पद्धतीने ठार मारण्यात आलेलं आहे म्हणून ते गुढीपाडवा आणि संभाजीराजे यांची हत्या असा संबंध जोडत आहेत. काही मुद्द्यानंतर आपण चर्चेला आणू. याविषयी काय मत आहे तुमचं? सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षकांना, जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना, आजचा दिवस जो संभाजी महाराजांचा आहे, ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारू नये म्हणून प्रत्येक रक्ताचा कण कण 1.5 महिने छळ झाला त्यांचा, तरी पण इस्लाम धर्म स्वीकारला नाही. छत्रपतींचे जे हिंदवी स्वराज्य होतं त्या हिंदवी स्वराज्याचं त्यांनी शेवटपर्यंत ते टिकवलं. सर्व महाराष्ट्र पाहतोय आणि आदराने आपण इथे चर्चा करतोय. ह्या चर्चा अशा फुटकळ चर्चा अशा खोटं आहे. होतच राहतील. मला पूर्ण करू द्या. वासी बेंद्रे मला आणि आणखी डॉक्टर शुभेच्छा कमल द्यायच्या, गोखले. शुभेच्छा द्यायच्या, त्याच्या पुढच्या शुभेच्छा द्यायच्या. नववर्ष दिन, हिंदू नववर्ष दिन हा येतो आहे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आनंदाने गुढ्या तोरणं घराघरात उभारा आणि हिंदू जनजागृती समितीच्या सर्वांना थोर थोर शुभेच्छा. आनंदाने घराघरात गुढ्या उभारा. आता चर्चेला सुरुवात करूया. आता काहीतरी करायचं आणि पोटभरू वृत्ती स्वीकारायची, तर आणि यांनी रेफरन्स कोणाचे द्यायचे? इतिहासकारांचे रेफरन्स द्यायचे नाहीत. कॉम्रेड शरद पाटील, जागतिक कीर्तीचे श्रीमंत विद्वान आहेत शरद पाटील. कोकाटे, शरद यांना- पाटील जागतिक यांनी कीर्तीचे विद्वान आहेत. माझ्या बोलायला मी तुमच्यात बोललो का? अहो, इंडॉल अहो, इतिहास संस्कृतचे विद्वान आहेत. संशोधक आहात तुम्ही, संस्कृतचे बोलतच देत विद्वान आहेत नाही. कॉम्रेड शरद त्यांची पाटील. तुम्ही चर्चा करणार का? तुम्ही चर्चा करायची, चर्चा नाही, करा. एक मुद्दा असा आहे की जागतिक कीर्तीचे जर आहे, तज्ञ असतील, हे आहे. तर त्याला ते शरद कॉम्रेड पाटील- असो नाही तर हिंदू समाजाचं कोणी असो, कॉम्रेड हा विद्वान मुद्दा असू नाही आहे. शकत नाहीत का? कॉम्रेड अहो, पण विद्वान मी- असू मी शकत बोलल्यानंतर नाहीत का? तुम्ही ठीक आहे, प्रतिवाद करा ठीक ना. आहे. अहो, शरद पाटील हे जगन्मान्य जागतिक कीर्तीचे विद्वान आहेत. चला, ठीक आहे. स्लेव्हरी ऑफ दास शुद्राज हा कोकाटेजी जगन्मान्य थांबा. ग्रंथ आहे यांचा- त्यांचा. यांचा मुद्दा जाऊ दे, complete माझा होता. मुद्दा बोला. मला पूर्ण हा. करू दे. शिवाजीवरचं आणि लोक- संभाजीवरचं दोघं पुस्तक बोलल्यानंतर वाचा. लोकांना कळणार नाही म्हणून म्हटलं. चला ठीक आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय गलिच्छपणे अशी टीका करायची आणि संपूर्ण समाजाला दिशाभूल करायची. सगळ्यात महत्त्वाचं कुणावर टीका म्हणजे करायची? त्यांनी कुणा- बुधभूषण ग्रंथाचा उल्लेख केला, वैदिक परंपरेचा. त्यांचा पहिला मुद्दा मला खोडायला 1-2 मिनिटं द्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आदित्य वेदा परिस्तन संस्थित चाग्नी निष्ठवा यज्ञ पालयित्वा प्रजाश्च गो ब्राह्मणार्थ शस्त्र पूतांतरात्मा अतः समाग्र क्षत्रिय स्वर्गमेती. याचा अर्थ सांगतो, वेदांचे रक्षण करणे, अग्नी यज्ञ यांचे रक्षण करून प्रजेचा सांभाळ करणे, गाय ब्राह्मण यांच्या रक्षणासाठी हाती शस्त्र धारण करणे, प्रसंगी रणक्षेत्रामध्ये वरील हेतूसाठी प्राण अर्पण करणे, या गोष्टी क्षत्रियाला स्वर्ग प्राप्ती मिळवून देतात. हा श्लोक कशात आहे हो? आता मी सांगतो ना. हा श्लोक कशात आहे हो? मी बुधभूषण तुम्हाला सांगतो, मध्ये हे आहे. सांगणार बुधभूषण नाही. मध्ये हा आहे. बरोबर आहे. श्लोक श्री शंभू वर्मा कृत बुधभूषण संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथात आहे. फ नावाची पुस्तकं, म्हणजे फजिती नावाची पुस्तकं कशी असतात. 4 वेळा यांना कोर्टात पुरुषोत्तम खेडेकरांना माफी मागावी लागली. हक्कभंग झाले. माफी चला, ठीक आहे. मागून मागून हैराण झालेली अहो, आहे. शरद पाटलांचा संदर्भ मी देतो ठीक तुम्हाला. आहे, शरद पाटलांचा. आता मला 2 मुद्दे यांचे नाही ठीक आहे, आता मला दुसरे जे पाहुणे आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे. मी तुम्हाला पूर्ण वेळ देतो. नाही, यांचे 2 मुद्दे जे अत्यंत धादांत खोटे सांगितले ते मला खंडन चला, करावं संजयजी लागेल. थांबा, मला माफ करा त्यांनी यांना. सांगितले, हा, बोला. संभाजीराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी हालहाल करण्यात आलं. वासी बेंद्रे ज्यांनी संभाजीराजांचं पहिलं चरित्र लिहिलं, अत्यंत ऑथेंटिक मानलं जातं, आणि डॉक्टर कमल गोखले यांनी संभाजी महाराजांवर सगळ्यात मोठं काम केलं. तसं काम आतापर्यंत कुणी केलेलं नाही. डॉक्टर कमल गोखले आणि वासी बेंद्रे असं म्हणतात की संभाजीराजांना औरंगजेबाने 2 प्रश्न विचारले की माझ्या सरदारापैकी तुम्हाला कोण कोण फितूर आहेत त्यांची नावं सांगा, आणि शिवाजीराजांचा खजिना कुठे आहे मला तेवढा द्या. हे 2च प्रश्न. मग हे हिंदू मुसलमान द्वेष निर्माण करण्यासाठी, संभाजीराजांची प्रतिमा मुस्लिम देशासाठी वापरण्यासाठी, मग संभाजी तू मुसलमान हो, मग संभाजी महाराज म्हणाले तुझी मुलगी मला दे, लगेच मुसलमान होतो. अहो, संभाजीराजे मुलीसाठी धर्म बदलायला एवढे काय हे नव्हते ना, अवखळ नव्हते ना. आणि सगळ्यात महत्वाचे, औरंगजेबाची सर्वात लहान मुलगी जिहतुनिस्सा ही संभाजीराजांपेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. संभाजीराजांपेक्षा 14 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे संभाजीराजे तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहेत. संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केल्याची नोंद नाही. औरंगजेब क्रूर होता, निर्दय होता, स्वराज्याचा शत्रू होता. त्यांनी सख्या भावाला सुद्धा मारलं, याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पण औरंगजेबाने धर्मांतराचा आग्रह धरल्याचं समकालीन कागदपत्रामध्ये चला, ठीक उल्लेख आहे. हा एक नाही. नवीन मुद्दा म्हणजे हा एक धर्मा- महत्वाचा मुद्दा. आणि दुसरं यांनी जे बुधभूषण मधला संदर्भ दिलेला आहे की संभाजी महाराज कसे गोब्राह्मण प्रतिपालक होते, संभाजीराजांचा शाक्त संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे. त्या विषयाकडे तर अजून आलेलोच नाही मी. सगळ्यात महत्वाचं, संभाजीराजांनी जो बुधभूषण ग्रंथ लिहिला तो 1926 साली पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेनं प्रकाशित केलेला, 1926 साली.
त्याबद्दल शरद पाटील जे संस्कृतचे मोठे विद्वान आहेत, संभाजीराजांचं त्यांनी खूप चांगलं चरित्र लिहिलेलं आहे, शिवचरित्रावरती त्यांचं पुस्तक आहे, प्राचीन भारतावरती त्यांचं खूप लेखन आहे. शरद पाटील म्हणतात आजचा जो बुधभूषण ग्रंथ आहे हा संभाजीराजांनी लिहिलेला ग्रंथ आज उपलब्ध नाही. तो भांडारकर संस्थेने जो प्रकाशित केलेला आहे तो प्रक्षिप्त करून त्याचं विकृतीकरण करून प्रकाशित केलेला आहे. आजचा जो बुधभूषण ग्रंथ आपल्याकडे ओरिजिनल ग्रंथ नाही. भारतीय इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. इतिहासामध्ये अनेक खोट्या बाबी चला, म्हणजे आल्या आहेत. आत्ताच्या ग्रंथामध्ये हे जे म्हणतात ते आहे म्हणजे आधीचा ज्या मूळ संभाजीचा ग्रंथ जो आहे तो तो मात्र उपलब्ध इथे नाही. उपलब्ध नाहीये. मी पळवा ताई, नाही, पळवा. नाही, ठीक आहे, मी नाही, येतो नाही तुमच्याकडे. म्हणत. नाही, ठीक आहे, चला. अभ्यासक नाही, म्हणतात, अभ्यासक. तुम्ही दुरी साहेब अभ्यास दुरी साहेब येतो कल्पना विलासाचा अभ्यास करा. नाही, दुरी साहेब येतो तुम्ही मी नीट तुमच्याकडे. समजून घ्या, नाही, ऑथेंटिक वाचा. ठीक आहे, मी येतो तुमच्या दोघांकडे येतो. मी संजय सोनवणे यांच्याकडे जाणार आहे. सोनवणेजी, तुम्ही ऐकले श्रीमंत कोकाटे यांचा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचं शरद पाटील यांच्या अभ्यासाविषयी काही शंका उपस्थित होत आहेत. तर मला असं वाटत नाही की तो हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल किंवा अन्य कुठल्या समाजाचा असेल, तो जर अभ्यासक असेल, तो जर विद्वान असेल, तो विद्वान आहे. त्याला कुठलीही जात नाही, पात नाही, धर्म नाही. जे धुरी साहेब रेफरन्स देत आहेत त्यामध्ये किती तथ्य आहे? पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायला पाहिजे की मुळामध्ये हा जो वाद चालू आहे हा अत्यंत दुर्दैवी असा वाद आहे. पहिली गोष्ट म्हणजे शंभूराजांच्या मृत्यूचा संबंध गुढीपाडव्याशी लावणं आणि त्यानंतर ब्राह्मणांनी गुढी उभारायला सुरुवात केली असं सांगण्याचा प्रयत्न होणं हे सर्वस्वी अनैतिहासिक आणि चुकीची गोष्ट आहे. खरं म्हणजे बहुजनांचा इतिहासच श्रीमंत कोकाटे काय किंवा हिंदुत्ववादी काय हे विसरतायत आणि तो विसरला जावा म्हणून हे वाद निर्माण केले जातात की काय असा कधी कधी प्रश्न निर्माण होतो. पहिली गोष्ट आपण ही लक्षात घ्यायला पाहिजे की गुढीपाडव्याला 1937 वर्षांची परंपरा आहे. हा सण चालू झाला तो सातवाहनाने गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानावर विजय मिळवला. त्या विजयाची स्मृती म्हणून हा गुढी उभारण्याचा कार्यक्रम गेले 1938 वर्ष सुरू आहे. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तो औरंगजेबाने च्या हातून किंवा त्याच्या माणसांच्या हातून करण्यात आला. त्याचा संबंध हा द्वेषापोटी जोडला जाऊन एक विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी केला जातोय असं स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे हे हिंदुत्ववादी जे म्हणतात ते काय करतात तर त्यांनाही सातवाहनांचं नाव विसरायचं लावण्यासाठी कधी राम कधी ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली अशा काहीतरी भाकड कथा सांगून मुळात हे जे बहुजन होते, सातवाहन राजे हे बहुजन होते, शूद्र म्हणून पुराणांनी त्यांना वारंवार उल्लेखलेला आहे. त्यांच्या पराक्रमाच्या, त्यांच्या विजयांच्या सर्व स्मृती ह्या हरपून टाकाव्यात यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले. आणि आता तर असं झालंय की त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड किंवा बामसेफ सारख्या ज्या संघटना आहेत त्या हिरिरीने उतरल्यात की त्यांना ब्राह्मण द्वेष करायचा आहे, एक समाज तोडायचा आहे. ही म्हणजे महाराष्ट्र जनतेचा अपमान अशासाठी आहे की संभाजी महाराज ज्यांच्यावर सारा महाराष्ट्र आजही प्रेम करतो तेव्हा तर प्रचंड प्रेम करत होता. त्यांच्या मृत्यूचा दिवस सर्व समाज महाराष्ट्रातला आणि सातवाहनांचं राज्य असलेला गुजरात असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल या भागामध्ये लोक गुढी उभारून साजरा करतील किंवा ब्राह्मणांनी सांगितलं म्हणून हे मानणं म्हणजे बहुजन मूर्ख होते, भोसट होते आणि त्यांचं संभाजी महाराजांवर काडी इतकं प्रेम नव्हतं असं सांगण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नात असं कोण सांगतंय संजयजी? बहुजनांच्या बहुजनांचे आनंदाचे दिवस खरं म्हणजे हा स्वातंत्र्योत्सव आहे. सातवाहनांनी म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान त्याने संपूर्ण महाराष्ट्र जिंकलेला होता. तो महाराष्ट्र गौतमीपुत्राने 20 वर्ष सातत्याने लढून संजयजी एक तर पहिला मुद्दा तुमच्या कानाला जो EPI फोन आहे तो व्यवस्थितपणे तुम्ही लावा. कुठलंही टेन्शन घेऊ नका. म्हणजे हे लावण्याचं तुम्ही व्यवस्थित लावा. ही चर्चा तुम्ही लावता बोलला तरी हरकत नाही. ठीक आहे. संजय सोनवणे यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहे. बहुजनांसाठी संभाजीराजे म्हणजे बहुजनांविषयी त्यांच्याविषयी प्रेम होतं पण कुठे ना कुठे हिंदुत्ववादी संभाजी ब्रिगेड हा द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत असं संजय सोनवणे यांचं म्हणणं आहे. मी पुण्यात आणखी या कार्यक्रमात एक गेस्ट आहेत संदीप भोडवे म्हणून छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान पालखी सोहळा त्यांनी काढलेला आहे. आजच्या दिवशी ते पुण्यामध्ये आहेत. संदीपजी तुम्ही ऐकलं, मला हे सांगा की गुढीपाडवा आणि संभाजीराजांचा हत्येचा संबंध आहे की नाही, यापेक्षा संभाजींचा इतिहास संभाजीराजेंचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने सांगितला जातोय का? सर नमस्कार. मी सर्वात प्रथम आपल्या चॅनलचा आभारी आहे
कारण आपल्या चॅनलने ज्या पद्धतीने आमचा संभाजी महाराज पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा लाईव्ह टेलिकास्ट केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो प्रसारित झाला आणि आम्हाला ज्या अपेक्षा होती की संभाजीराजांचा खरा इतिहास आम्हाला जगापुढे मांडायचा होता तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडला. मी सर्वप्रथम आपल्या चॅनलचा आभारी आहे. आपल्यासोबत खूप नाही, आभार विद्वान मानण्याचं काही कारण माणसं नाही. आपल्या सोबत चर्चा घडवणं हे माध्यमांचं काम आहे. बोला. बसलेले आहेत. आपल्यासोबत खूप विद्वान आणि हुशार माणसं बसलेली आहेत चर्चेला. मी सर्वप्रथम त्यांना विचारतो, आता ज्या गावामध्ये मी राहतो, जिथे संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, जिथे संभाजी महाराजांना अग्नी देण्यात आला, मी त्या भागामध्ये राहतो. मला कुठेतरी संभाजी महाराजांबद्दल जिव्हाळा, आमच्या भागाच्या लोकांना जिव्हाळा आहे. मला सर्वप्रथम जे आपल्या सोबत जे लोक जे व्यक्ती बसले त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की संभाजी महाराजांना अग्नी दिला त्या लोकांचं आडनाव काय होतं, संभाजी महाराजांचे जे अवयव गोळा केले त्या लोकांचं आडनाव काय होतं आणि त्यांना अग्नी दिल्याच्या नंतर त्या लोकांचं आडनाव काय झालं. कारण असं आहे सर, कारण मुळातच इथे औरंगजेबाची 5 लाखाची छावणी पडलेली होती. ज्यावेळेस संभाजी महाराजांचा वध झाला त्यावेळेस त्यांचे अवयव असे छिन्न विछिन्न अवस्थेत फेकले गेले होते. त्या भागात त्या काळामध्ये त्यांचं आडनाव शिर्के होतं. अशा शिर्के लोकांनी त्यांचे सगळे अवयव गोळा केले आणि त्यांना अग्नी देण्यात आला आणि ह्या अग्नी दिल्याच्या नंतर त्या शिर्क्यांचं आडनाव शिवले पडलं. आणि जर आज त्या भागामध्ये म्हणजे तो आमच्या भागामध्ये म्हणजे तो भाग असेल वडू, तो भाग असेल तुळापूर, जिथं बलिदान झालं, जिथं अग्नी दिला, त्याच्या आजूबाजूची गावं फुलगाव, आमचं लोणीकण, मरकळ, ह्या भागामध्ये हा सण साजरा केला जातो की नाही, ज्या लोकांनी अग्नी दिला ते लोक हे सण साजरा करतात की नाही. मला वाटतं जर ह्याच्यावर जर आपण चांगल्या पद्धतीने चर्चा नाही, ठीक आहे. तुम्ही माहिती द्या ना. तुम्ही माहिती द्या. सण साजरा करतात का तिथले लोक, त्यांच्या भावना काय आहेत थोडक्यात? नक्कीच सर, नक्कीच. मला ज्या पद्धतीने आज आमच्या भागामध्ये हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो, मला वाटतं प्रत्येक घरावरती गुढी उभारली जाते. असं कोणतंच घर नाही की ज्या घरावरती गुढी उभारली जात नाही आणि वंश परंपरेने चालत आलेला सण आहे. ज्या लोकांनी संभाजी महाराजांचे अवयव गोळा केले, ज्या लोकांनी त्यांना अग्नी दिला गेला, आज त्याही घरावरती गुढी उभारतात. परंतु ज्या साली संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्या साली आमच्या भागात एकाही घरावरती गुढी उभारली गेली नाही. कारण आपल्या घरात जर आपल्या वडिलांचा मृत्यू झाला, आपल्या कोणत्या जवळच्या माणसाचा मृत्यू झाला तर आपल्या हिंदू रितवाजाप्रमाणे कोणताही सण साजरा केला जात नाही. त्या वर्षी नक्कीच आपल्या भागामध्ये गुढीपाडवा साजरा केला गेलेला नाही. परंतु त्यानंतर माझा जसा जन्म झाला तसं मी पाहतोय की ते शिवले असतील, भंडारे असतील, आरगडे असतील, त्या गावातली लोक आहेत, ते प्रत्येक गावात प्रत्येक घरावरती ते गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. आणि मला वाईट वाटतं की खरा दुसरा एक मुद्दा नाही, माझा दुसरा एक मुद्दा आहे की संभाजी राजांविषयी बदनामी केली जाते का, चुकीचा इतिहास लिहिला जातोय का? हॅलो संदीपजी, आवाज पोहोचतोय माझा? हो पोचते सर, बोला. नाही, माझा प्रश्न असा आहे की राजांविषयी, संभाजी राजांविषयी जो इतिहास लिहिला गेलेला आहे तो चुकीचा लिहिला गेलेला आहे का? संभाजी राजांचा इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माणसाने आपापल्या सोयीने लिहिला गेलेला आहे. परंतु आपल्याला संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला हा जगासमोर मांडायचा नाहीये, कारण तो अत्यंत हलाल पद्धतीने झालेला आहे. आपल्याला संभाजी राजांचा इतिहास जगापुढे मांडायचा की माझ्या राजानं 100च्या वर लढ्या मोगला विरुद्ध लढल्या, तो एकाही लढाईत म्हणजे तो एकाही लढाई मोगला विरुद्ध हरलेला नाहीये. माझ्या राजाने समुद्रावरती सेतू बांधला, माझ्या राजाने 4 ग्रंथ लिहिले, माझ्या राजाने जगातलं ठीक आहे. मी येतो पुन्हा पहिलं तुमच्याकडे, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. संजय सोनवणे यांच्याशी संपर्क झालेला आहे. संजयजी, मगाचाच मुद्दा आहे की वैदिक पद्धतीने हलाल करून मारणं, असा एक संदर्भ श्रीमंत कोकाटे जोडतात. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, श्रीमंत कोकाटेचं म्हणणं काही असू शकतं, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पहिली गोष्ट अशी की औरंगजेब हा स्वतः अत्यंत बुद्धिमान होता, तो हिंदू धर्माचा द्वेष्टा होता. याच्या हजारो गोष्टी आपल्या समोर उपस्थित आहेत. काशी विश्वेश्वरची मशीद पाडल्याचा आदेश त्याचा 1669चा आजही उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट अशी की जिजिया कर जो खरं तर अकबरानेच बंद केलेला होता 1654 साली, 1554 साली, तो 1669ला औरंगजेबाने चालू केला.